दाखवणार आहे तुम्हाला रेसिपी त्याची. कसं करायचे दाखवते मी तुम्हाला. बघा मित्रांनो, मी एवढे वेल्ले मासे घेतलेले आहेत. त्याला मी थोडंसं अर्धा लिंबू पिळणार आहे मस्तपैकी असं. त्याच्यामध्ये मी मीठ टाकणार आहे थोडंसं. त्याच्यामध्ये मी थोडीशी हळद टाकणार आहे. त्याच्यामध्ये मी घरचा मसाला टाकणार आहे, लाल मिरची पावडर. साहित्य सगळे टाकून झालेलं आहे. मी आता ह्याला हलवून घेते मस्तपैकी, मसाला लावून घेते. मस्त रवा फ्राय करून दाखवणार आहे मासांना. हे बघा आता झालेला आहे. वेल्ल्यांना मसाला झालेला आहे मस्तपैकी मसाला लागलेला आहे. मी आता गॅस पेटवते. त्याच्यावरती मी तवा ठेवते. मस्त झालेला आहे लावून. फ्राय करून तुम्हाला दाखवते मस्तपैकी. हे बघा रवा लावते मी. रवा लावून झालेला आहे मस्तपैकी. तव्यामध्ये सगळं घातलेलं आहे. ह्या बाजूला मी सुंगटा घातलेला आहे, ह्या बाजूला मी वेल्ले घातलेला आहे. मस्त फ्राय करून दाखवते मी आता तुम्हाला. मस्त भाजतात. जास्त मोठं गॅस करून भाजायचं नाही, मग परत जाते. मस्त भाजून घ्यायचं मीडियम गॅस करून. छान भाजते. हे बघा मस्तपैकी भाजायला लागलंय. तेल सोडलंय मस्तपैकी झालेलं आहे. तेल घालून झालेलं आहे मस्तपैकी. चमच्याने भाजणार आहे आता. हे बघा मित्रांनो, मस्तपैकी मासे भाजून झालेले आहेत. ह्या बाजूला सुंगटा भाजलेले आहेत, ह्या बाजूला वेल्ले भाजलेले आहेत. मस्त हे बघा मी भात घेतलेला आहे. इकडे वेल्ले घेतलेले आहेत, इकडे सुंगटा घेतलेला आहे, इकडे डाळ घेतलेली आहे. मस्तपैकी जेवण झालेलं आहे. मित्रांनो लाईक करा, सबस्क्राईब करा. झणझणीत झालेलं आहे जेवण.